तर आज आपण सती साधनेच्या किंवा जागृतीच्या प्रॅक्टिसच्या डायरेक्ट मेथडकडे वळणार आहोत. सुरुवात करणार आहोत आणि त्या साधनेतून त्या साधनेच्या आधारे आपण आपल्यामध्ये उतरण्याचा म्हणजे या कायेमध्ये उतरण्याचा म्हणजे देहभान यावं याच्यासाठी आपण आधी प्रयत्न करणार आहोत. हे देहभान विसरणं म्हणजे जगणं विसरणंच आहे. त्याला बुद्धाने प्रमादित अवस्था म्हटलेलं आहे, प्रमादाची. आणि ती मृतवत अवस्था असं पण म्हटलेलं आहे, जिथं आपल्याला देहभान नसतं. म्हणजे आपण स्वतःला विसरलेलो असतो, तर त्याला त्याला मृतवत अवस्था म्हटलेला आहे बुद्धाने. आपण धम्मपदाची गाथा आपण वारंवार उल्लेख करतो त्याचा. अप्पमादो अमत पदम पमादो मच्युनो पदम अप्पमत्ता न मियंती ये पमत्ता यथा मता. जे अपमादी असतात म्हणजे जे भानावर असतात, जे जागृत असतात, सतीमध्ये असतात, तीच माणसं जिवंत असतात. जी भानावर नसतात, जी प्रमादात असतात, मिस्टेक्स ज्यांच्याकडून म्हणजे त्या मिस्टेक्स पण चुकून होतात. त्याला म्हणजे मिस्टेक्सची एक मोठी फिलॉसॉफीच त्या सिगमंड फ्राईडने निर्माण केली, मानसशास्त्रज्ञान. मिस्टेक्स त्याच्यावर व्याख्यानं दिली. मिस्टेक्स स्वप्न हे त्याचे विषय होते. तर ज्याच्याकडून या मिस्टेक्स घडतात, ती प्रमादाची अवस्था आहे, ती अजागृत अवस्था, ती देहभान विसरलेली अवस्था आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. आणि हे देहभान जे आहे म्हणजे अस्तित्वाचं भान, जीवनाचं भान, जगण्याचं भान, म्हणजे या देहाचं म्हणजे कायेचं भान, जाणीवांचं भान, चित्ताचं भान, विचार प्रक्रियेचं म्हणजे मनोधम्मांचं भान, पाहण्याचं भान, ऐकण्याचं भान, गंध, चव, स्पर्श, संस्कार आणि मन जे जे काही करतं ते सगळं धम्मामध्ये मोडतं. हे धम्म या विषयामध्ये मोडतं. हे सगळं सगळं जे आहे ते आपल्याला या देहभानानं म्हणजे या जिवंत कायेमध्ये उतरून आपल्याला एक एक गोष्ट समजणार आहे. ती एका बाजूला ध्यान दिल्यानं नाही समजणार. ती ॲब्झॉर्ब म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये उतरून ते आपल्याला लक्षात येणार आहे. आणि ती गोष्ट बुद्धांनी शेवटी शोधलेली आहे. सिद्धार्थ गौतमांनी आपण पाहतो, बराच वेळा उल्लेख केलेला आहे. सिद्धार्थ गौतमांनी अनेक प्रकारची ध्यानं केलेली आहेत आणि सोडून दिली, ती सगळी ध्यानं सोडून दिली. कारण मन ध्यान करतच आहे म्हणे, मनाचं ध्यान चालूच आहे. एकावर असेल नाही तर अनेकावर असेल. आणि आणखीन त्यांनी आत्मक्लेशाच्या तपश्चर्या केल्या. अगदी गलित गात्र अवस्था त्यांची झाली, मृत्यू जवळ येऊन ठेपला होता. तर ती आत्मक्लेशाची तपश्चर्या किंवा अनेक तपश्चर्या, कठोर तपश्चर्या, ज्या फक्त दुःख देऊ शकतात. ध्यान साधना वेगळ्या विषयांकडे नेऊ शकतात पण दुःखमुक्ती देऊ शकत नाही. हे सगळं बंद केलं त्यांनी शेवटी. बुद्ध गया, ज्याला आज बुद्ध गया म्हणतात, त्यावेळेला तो गयेचा एक भाग होता. तर तिथं निरंजना नदीच्या काठी जेव्हा त्यांनी सगळं पुनरावलोकन पूर्वीच्या तपश्चर्यांचं आणि पूर्वीच्या 29 वर्षाच्या जीवनाचं जेव्हा त्यांनी पुनरावलोकन करायला सुरुवात केली, तर त्याच्यातून त्यांना ही गोष्ट लक्षात आली असावी की आपल्याला जगण्याचं भानच नसतंय. आपण परिस्थितीशी जखडलेले असतो, परिस्थितीने बांधलेले असतो किंवा मनस्थितीने बांधलेले असतो. आपण मनाचे गुलाम असतो म्हणजे संस्कारांचे गुलाम असतो किंवा परिस्थितीचे गुलाम असतो. परिस्थिती पण आपल्यावर संस्कार करते आणि मन देखील संस्कारक्षम असल्यामुळे अनेक गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होतच राहतो आणि ते संस्कारित होतच राहतं. आणि हे संस्कार हे दुःख आहे, दुःखाचं कारण आहे.
असं पण बुद्धांनी म्हटलेलं आहे. सब्बे संखारा दुःखाती. तर हे सगळं आपल्याला जर अनुभवायचं असेल तर स्वतःमध्ये उतरावं लागेल. आणि त्याला डायरेक्ट मेथड जी आहे, प्रत्यक्ष पद्धत, जागृतीची प्रत्यक्ष पद्धत, ज्याला सती म्हटलेलं आहे, तर त्याकडे आपल्याला वळावं लागेल. अनापान सती सुत्त हा आपल्या अं, या साधनेचा एक बेस राहणार आहे. म्हणजे तेवढंच राहील असं नाही, पण त्याला आपण मुख्य प्राधान्य देणार आहोत. आणि ते सुद्धा आता ते पुस्तक बहुतेकांकडे असेल, नसेल तर ते मी आपल्या ग्रुपवर टाकू, त्याची PDF टाकून देईल. आणि ज्यांच्याकडे पुस्तकं असतील त्यांनी ते पाहायचं आहे. त्यातलं एक सार जो आहे, त्या सुत्ताचा सार, छोटस पुस्तक आहे, छोटस हे आहे. अगदी असं एक छोटस एक 10-15 पानाचं पुस्तक आहे. त्या 15 पानामध्ये अख्ख्या बुद्धिझमचा, बुद्ध धम्माचा, बुद्धाच्या शिकवणीचा, दुःखमुक्तीच्या शिकवणीचा सार आलेला आहे. तर तो सार त्या 15 पानामध्ये नाही, तो सार अगदी त्या 4-5 ओळींमध्ये आहे. आणि त्या 5 ओळी आपल्यापैकी काही लोकांना पाठ असतील, माहिती आहे, कारण जुने साधक आहेत याच्यामध्ये. जुनी जागृतीच्या अनेक कार्यशाळांमध्ये बसलेले लोक आहेत, त्यांना ते शब्द पाठ असतील. नसतील तर आपण ते आपल्या माहितीसाठी लिहून ठेवले पाहिजेत किंवा पाठच केले पाहिजेत. पण शब्द पाठ करून साधना होते असा त्याचा अर्थ नाही. शब्द फक्त याच्यासाठी माहिती पाहिजेत का, एक आपल्याला जसं एखाद्या रस्त्यावर एक पाटी लागलेली असते आणि त्या पाटीवर असे 2-3 बाण दाखवलेले असतात. इकडे एक बाण, तिकडे एक बाण, इकडे एक बाण, असा उभा, असा आडवा बाण दाखवलेले असतात. आणि मग ह्या बाणाच्या पुढे हा रस्ता, इकडे जाणारा रस्ता, तिकडे जाणारा रस्ता, हे सगळं जे लिहिलेलं, त्याच्यामुळे आपल्याला तो रस्ता कुठे जातो हे कळतं. तसे शब्द जे आहेत, हे शब्द आपल्याला मार्गदर्शक ठरतात. परंतु रस्त्याचा बाण म्हणजे रस्ता नाही. रस्त्याला दाखवलेला बाण, नावापुरता बाण म्हणजे तिथं आपण पोहोचलो असा त्याचा अर्थ होत नाही. ते शब्द फक्त आपल्याला एवढं सांगतात का हा रस्ता तिकडे जातो. तसं हे शब्द जे आहेत आपल्याला अनापानसती सुत्तातले, हे 4-5 ओळीतले, ते आपल्याला मार्गदर्शक तत्व म्हणून आपल्याला उपयोगाला येतात. अनापानसतीची भावना, भावना म्हणजे प्रॅक्टिस, साधना. अनापानसतीची भावना महाफलदायक होते. अनापानसतीची अधिकाधिक भावना म्हणजे प्रॅक्टिस केल्याने ती 4 सती पठ्ठानांना परिपूर्ण करते. 4 सती पठ्ठानांची अधिकाधिक भावना केल्याने, प्रॅक्टिस केल्याने ती सप्तबोध्यांगांना परिपूर्ण करते. सप्तबोध्यांग म्हणजे बोधीची, संबोधीची 7 अंग, 7 ऍस्पेक्ट्स ऑफ बोधी किंवा बुद्धहूड. त्याची 7 अंग, संबोधीची 7 अंग. कसला आवाज येतो? आल्लाडच्या इथून आवाज येतोय, सुभाष आल्लाड. आपापले माईक बंद करा. अनापान सतीची भावना महाफलदायक होते. हा ऑनलाईनचा तोटा आहे, ऑनलाईन मिटिंगचा हा तोटा आहे. आपला विषय कधी डिस्टर्ब होईल सांगता येत नाही. पण चला, आता इलाज नाही, आधुनिक साधनांचा आपल्याला वापर करावा लागतो, पण याच्यावर अवलंबून नाही राहू शकत. अनापान सतीची भावना, साधना, प्रॅक्टिस महाफलदायक होते.
आनापान सतीची अधिकाधिक भावना प्रॅक्टिस केल्याने, साधना केल्याने ती 4 सती पठ्ठाणांना परिपूर्ण करते. 4 सती पठ्ठाणांची अधिकाधिक भावना केल्याने, साधना केल्याने ती सप्तबुद्ध्यांगांना परिपूर्ण करते. आणि 7 बुद्ध्यांगांची अधिकाधिक भावना किंवा जितका जास्त अनुभव त्यांचा येतो, तर ती 7 बुद्ध्यांगांची भावना अधिकाधिक केल्याने बुद्ध म्हणतात विद्येची प्राप्ती होते. आणि विद्या म्हणजे अविद्येच्या विरुद्ध. अविद्या म्हणजे अज्ञान, म्हणजे भान नसलेली अवस्था, अजागृत अवस्था, सती नसलेली अवस्था, ती अविद्याच आहे. कारण अविद्या अविद्या म्हणजे ज्ञान नसणं, माहिती नसणं, विद्या नसणं. विद्या म्हणजे आपण ज्याला विद्या म्हणतो, पुस्तकी विद्या, तो शब्द नाही हा. तर विद्या मध्ये विद विद मीन्स टू नो, टू अंडरस्टँड, जाणणे, बोध. तर बोध असणे म्हणजे विद्या, आणि बोध नसणे म्हणजे अविद्या, म्हणजे अज्ञान, अस्तित्वाचा अज्ञान, जगण्याचा अज्ञान. म्हणजे त्या कायेचं अज्ञान, ह्या जाणीवांचं अज्ञान, चित्ताचं अज्ञान, मनाचं अज्ञान. तर जसजसं आपण या टप्प्यांनी पुढे जातो, तर बुद्ध म्हणतात की विद्येची प्राप्ती होते, म्हणजे अस्तित्वाचा बोध होतो, जीवनाचा जगण्याचा बोध होतो. आणि याचा परिणाम काय? तर दुःखमुक्ती मिळते, विमुक्ती मिळते, जीवनाचा सगळा प्रश्न सुटतो. जे आपल्याला जगताना खरोखरच आवश्यक असतं, पाहिजे असतं. जगताना काय पाहिजे माणसाला? जगताना आपल्याला तणावरहित जगणं अपेक्षित असतं. त्याला जगताना त्रास नको, यातना नको, टेन्शन नको, प्रेशर नको. शांत मन, स्थिर पाहिजे, शांत पाहिजे. ज्याला आपण एकाग्रता म्हणतो, ते शांत मन एकाग्रत होतं. ही शांतता पाहिजे, गरज म्हणून एकाग्रता पाहिजे. सुखम सेती म्हणजे सुखानं झोप आली पाहिजे. आपले जे काही व्यवहार आहेत, म्हणजे आपले कायिक वाचिक मानसिक व्यवहार जे आहेत, आपलं वर्तन जे आहे, हे हे स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुखदायक पाहिजे. म्हणजे शिलाचरण आपल्याकडून झालं पाहिजे, आणि आपले आणि इतरांचे संबंध सुधारले पाहिजेत. आपलं वर्तन सुधारून सुधारून तो फायदा होतोच, परंतु आपलं वर्तन सुधारल्याने, कायिक वाचिक मानसिक वर्तन सुधारल्याने, आपल्या मनाला स्थिरता आल्याने, शांतता आल्याने, विद्या मिळाल्याने, म्हणजे प्रज्ञा मिळाल्याने आपला इतरांवर आपापच प्रभाव पडतो, म्हणजे सामाजिक संबंध सुधारतात. सामाजिक संबंध सुधारणं हे आपल्या बाजूनं पण शक्य आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की लोक लोक सुधारत नाहीत, लोक लोक कधी बदलणार नाही, समाज असा, समाज तसा, आणि हे असा करतो आणि तो तसा करतो. पण आपण हे लक्षात घेत नाही, आपण काय करतो, आपल्या बाजूने आपण काय प्रयत्न चालू आहे आपले. ते प्रयत्न समाजासाठी सोडा, स्वतःसाठी तरी चालू आहेत का? हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळं जगाची चिंता करण्यापेक्षा आधी स्वतःचं भान ठेवणं गरजेचं आहे. चिंता नाही करायची, भान ठेवायचं. ते भान, ती सती, ती जागृती आपल्याला आपोआपच आपल्या कायिक वाचिक मानसिक परिवर्तनासाठी उपयोगी ठरणार आहे. म्हणून ते सती हेच हाच सेंट्रल पॉइंट आहे.
अनापान सतीची भावना महाफलदायक होते. अनापान सतीची अधिकाधिक भावना केल्याने ती चार सतीपट्ठाणांना परिपूर्ण करते. चार सतीपट्ठाणांची अधिकाधिक भावना केल्याने ती सप्तबुद्ध्यांगांना परिपूर्ण करते. सप्तबुद्ध्यांगांची अधिकाधिक भावना केल्याने विद्या आणि विमुक्तीची प्राप्ती होते. म्हणजे आपल्या जीवनाचा उद्देश साध्य होतो. ही वन लाईन, याला एक 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 याला वन लाईन म्हणतात. म्हणजे याला जसं एखाद्या चित्रपटाची किंवा नाटकाची वन लाईन असते. अख्खा चित्रपट 3 तासाचा जरी असला किंवा मोठा जरी असला, तो एका एका ओळीवर बेतलेला असतो. कधी कधी म्हणतात एका ओळीवर बेतलेला असतो. एकच ओळ असते, वन लाईन म्हणतात त्याला. तर ती एक ओळ 2-3 ओळींची पण बनलेली असते. जसं आता हे अनापान सती सुत्ताचे हे जे 4-4.5 ओळी मी तुम्हाला सांगितल्या, दिस इज वन लाईन. एक ह्याच्यावर सगळी साधना आपली बेतू शकते, पद्धतशीर समजून घेतली आणि प्रॅक्टिस केली तर. पण हे कठीण आहे, हे तितकंच खरं. कठीण का आहे? मन आपलं अनेक गोष्टींमध्ये व्यस्त आहे. हे आत्ता या क्षणाला जरी ही गोष्ट पटत असली का हे चांगलं आहे, हे आपण केलं तर आपलं हित होईल, ही गोष्ट या क्षणाला जरी पटत असली, तर पुढचा क्षण सांगता येत नाही मन काय विचार करेल. कारण ते भानावर नाही, ते सतीमध्ये नाही, जागृत नाही. ते वेगवेगळ्या विषयांमध्ये भरकटत असतं, वेगवेगळ्या विषयांचं ध्यान करत असतं, आणि त्याचा त्याला त्रास होत असतो. आणि मग त्याला वाटतं का आपण एका गोष्टीवर फोकस करू आणि एका गोष्टीचं ध्यान करू. पण ते एका गोष्टीचं ध्यान कधीच करू शकत नाही, कारण ते अनेक गोष्टींमध्ये गुरफटलेलं असतं. ही गोष्ट बहुधा बुद्धांच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळं मन मन एका ठिकाणी गुंतवण्यापेक्षा ते भरकटतं का, हाच मुख्य विषय आहे. कारण भरकटणं जर कमी झालं तर मन आपोआपच स्थिर आणि शांत आणि एकाग्र होतं. त्याचं भरकटणं कमी झालं पाहिजे. आणि भरकटणं कमी होण्यासाठी भरकटण्याचं पण भान पाहिजे. ते भान आपल्याला आपल्यामध्ये उतरून काया वेदना चित्त मनोधम या चार सतीपट्ठाणांमध्ये उतरून आपल्याला संपूर्ण अस्तित्वाचं भान येऊ शकतं. आणि त्याच्यातच भरकटणं आहे. ते भरकटणं आपल्याला लक्षात येत नाही. ते लक्षात येण्यासाठी आपल्याला आधी प्रयत्न करावा लागतो. म्हणजेच त्याला त्याला असं म्हटलेलं आहे की मनाला समतेमध्ये आणावं लागतं, शांत करावं लागतं आधी. मन शांत झालं तर ते पुढचं संशोधन करतं. कारण पुढचं अनेक जीवनाचे अनेक प्रश्न आहेत. अनेक प्रश्न आहेत, शेकडो हजारो लाखो प्रश्न आहेत, ते आपल्याला लक्षातही येत नाही. ते कधी लक्षात येतं, जेव्हा आपण आपल्यामध्ये उतरायला सुरुवात करतो, तेव्हा आपण बसतो आणि प्रयत्न करतो, उतरण्याचा प्रयत्न करतो. एकाएकी काहीतरी 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट मनात येते. कोणीतरी व्यक्ती मनात येतो, कोणीतरी काही कोणती तरी घटनाला मनात येते, कोणती तरी आपण केलेली अज्ञानात केलेली चूक लक्षात येते. आणि इथून वर्तमानातून मन त्या भूतकाळामध्ये जाऊन अडकतं. त्याच्याशी आपला जो त्याच्याशी आपला जो काही अं, अं, अज्ञानामध्ये अविद्येमध्ये भान नसलेल्या अवस्थेत त्याच्याशी आपला जो काही संबंध आहे, कारण त्या गोष्टी आपल्याकडून घडलेल्या असतात किंवा आपल्या बाबतीत घडलेल्या असतात. कुणीतरी आपल्याला काहीतरी लहानपणी समजा मारलेलं असेल, खूप मारलेलं असेल, किंवा इन्सल्ट केला असेल, किंवा एखादा जीवघेणा प्रसंग एखाद्यावर बेतलेला असेल, काही असेल. कोणता आता ज्याचं त्याचं जीवन ज्याला त्याला माहिती आहे. सगळ्यात माहिती नसतं, पण ह्या निमित्तानं माहिती होऊ शकतं. आणि ज्या दडलेल्या दबलेल्या अनकॉन्शियस मध्ये, अजागृत मध्ये ज्या दडलेल्या दडपलेल्या
गाडलेल्या ज्या आठवणी आहेत, जे संस्कार आहेत, ते आपल्याला कधी कधी साधना करताना डिस्टर्ब करतात. आणि ते दुःखाचं एक तो दुःखाचा एक प्रकार आहे. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. नाही नाही नाही, मग ते तसं नाही, ते जुनं झालं गेलं, सोडून देऊ. मन सोडत नाही. तुम्ही जरी म्हटले सोडून देऊ, मन सोडत नाही. कोणतं मन सोडील? जे मन जागं झालेलं आहे, ज्याला समज आलेली आहे, ज्याला प्रज्ञा आलेली आहे, विद्या आलेली आहे, तो ते मन त्याच्यातून विमुक्त होतं, म्हणजे मुक्त होतं. अशा अनेक गोष्टी आहेत आपल्याला, म्हणजे आपण विसरूनही गेलेलो आहोत, पण त्या आपल्या मनामध्ये आहेत आणि त्या सक्रिय असतात, हे पण आपण लक्षात घेऊ. आणि म्हणूनच माणसाला कधी कधी कल्पनेच्या पलीकडचे आजार होतात. त्याचं कारण हे अजागृत मन आहे. आणि या गाडलेल्या दबलेल्या आठवणी आहेत, संस्कार म्हणजे संस्कार आहेत. आणि ज्याच्याकडं आपलं लक्ष नाही, कारण आपण भानावर नाही, आपलं चित्त मन भानावर नाही. तर किती मोठं काम आहे हे आपल्या लक्षात येईल. प्रॅक्टिकली ती साधना करताना, प्रॅक्टिस करताना मात्र ते जास्त लक्षात येतं. कधी कधी अगदी आपली झोप पण उडू शकते. आणि ते गरजेचं पण आहे. जसं एखादा मोठा आजार असेल आणि सर्जरीची गरज असेल, ऑपरेशनची गरज असेल, आणि ऑपरेशन हे त्रासदायक आहे कारण ती चिरफाड आहे. तर मग चिरफाडीला घाबरून आपण ऑपरेशन रद्द करतो का? आणि जर केलं तर काय परिणाम होईल पुढे? तर तो आजार हा जास्त गुंतागुंतीचा होतो आणि त्याच्यामध्ये मरण पण येऊ शकतं. मग ते लवकर मरण येण्यापेक्षा, किंवा तो आजार आणखीन जास्त गुंतागुंतीचा बनू देण्यापेक्षा, आत्ता सर्जरी केलेली, आत्ता ऑपरेशन केलेलं चांगलं आहे. हे जर आपल्याला पटलं तर आपण म्हणतो नाही नाही, होऊन जाऊ दे, ऑपरेशन करा. आता ते ऑपरेशन म्हणजे कशा प्रकारचं आहे त्यानुसार त्याचा तो त्रास असणार आहे. आपल्यापैकी काही लोक त्याच्यातून त्याचे अनुभव पण घेतलेले आहेत. मी पण घेतलेले आहेत. माझे आता समजा ह्या उजव्या कानाचे 4 ऑपरेशन झाले, डाव्या कानाचं एक ऑपरेशन झालं, नाकाचं एक ऑपरेशन झालं, घशाचं लहानपणी टॉन्सिलचं ऑपरेशन झालं. असे बरेच ऑपरेशनचे अनुभव आहेत मला पण. त्याचे काही चांगले परिणाम झाले, काही चुकीचे पण परिणाम झाले, कारण काही ऑपरेशन फेल गेली. पण प्रयत्नाचा भाग म्हणून आपल्याला ते करावंच लागतं. तसं आपल्याला साधना करता करता जुन्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या, जाणवल्या, समोर आल्या, आणि त्याचा आपल्याला त्रास होत असेल, त्याचा आपल्याला अपराध वाटत असेल, त्याची आपल्याला भीती वाटत असेल, त्यानं आपण गांगारून जातो, विस्कळीत होतो. आपली शांतता, मनाची शांतता भंग पावते, एकाग्रता भंग पावते, वर्तमानातल्या जीवनावर परिणाम होतो. तर हे सगळं त्याच्यामुळे जर होत असेल, तर मग त्याचा अनुभव घेऊन त्याला मुळासकट त्याचं निर्वाण होणं, निब्बाण होणं फायद्याचं आहे. याला निब्बाण म्हटलेलं आहे. निब्बाण म्हणजे दुःखमुक्ती आहे. निर्वाण म्हणजे विमुक्ती आहे. विमुक्ती म्हणजे कशातून मुक्ती पाहिजे माणसाला? तर ह्या ज्या त्रासदायक गोष्टी आहेत, ज्या दिसतात आणि दिसत नाहीत, ज्या कॉन्शियस लेवलवर आहेत किंवा अनकॉन्शियस लेवलवर आहेत, जागृत लेवलवर आहेत किंवा अजागृत लेवलवर आहेत,
व्यक्त आहेत किंवा अव्यक्त आहेत, वरती स्पष्ट दिसणारे आहेत किंवा गाडलेले आहेत, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला निरीक्षण, परीक्षण, अवलोकन करणं, जी सती करते, जागृती करते, ते गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला डायरेक्ट मेथडमध्ये आपोआपच वळावंच लागतं. आणि त्याची सुरुवात आता थोडी थोडी झालेली आहे. पहिलं जे काम आहे, देहभान जागृती, कायेचं भान म्हणजे कायानुसती, कायेचं भान येण्यासाठी आपल्याला कायेमधला श्वास, जो आतमध्ये चालतो, पोटामध्ये चालतो किंवा छाती, पाठ, हे जे धड आहे, त्या धडामध्ये जे आन आणि अपान चाललेलं आहे, त्या अनापानच्या गतीमध्ये तो जसा आहे तसा पाहता पाहता त्याच्याशी जागृतीनं एकरूप होणं, त्याच्यामध्ये उतरणं आणि जे जे अनुभवाला येईल ते ते स्वीकारणं, स्वीकारत स्वीकारत या आन आणि अपानचा अनुभव घेत राहणं, हे पहिलं काम आपल्याला करायचं असतं. म्हणायला ते सोपं काम आहे, परंतु आपण मगाशी जी चर्चा केली, ते सगळं संस्कारित अस्तित्व आपल्याला हे सोपं काम करू देत नाही. कारण सगळे संस्कार जे आहेत, हे संस्कार हे गती आहे. संस्कार, त्याचा अर्थच फार इंटरेस्टिंग मला वाटतो. त्यातलं कार कार म्हणजे कर्ण, कृती आहे, ऍक्शन आहे, त्याच्या सक्रियता आहे. तर जी गोष्ट माणसाला सक्रिय करते, मानसिक पातळीवर, वाचिक पातळीवर, कायिक पातळीवर, जी गोष्ट माणसाला सक्रिय करते त्याला संस्कार म्हटलं पाहिजे, असं माझी एक व्याख्या आहे त्याची. संस्कार, संखारा. कारण ते संस्कारच, त्या आठवणी, त्या मेमरी, त्या गाडलेल्या गोष्टी, त्या दडपलेल्या गोष्टी, या ज्या चांगल्या असतील वाईट असतील, त्या सगळ्यात सगळ्यात आपल्याला सक्रिय करतात. म्हणून आपण म्हणतो आपले जसे संस्कार असतील तशी आपली कृती घडते. म्हणून हा सती जागृतीचा जो अभ्यास आहे, हा संस्कारांचा पण अभ्यास आहे, जीवनाचा अभ्यास आहे, म्हणजे संस्कारांचा अभ्यास आहे. आणि तो आपल्याला क्रमशः करायचा आहे. पहिला धडा, पहिली प्रॅक्टिस ही, हे शरीर, ही काया, हा देह, जो नैसर्गिकपणे आतून आत श्वास घेतो, बाहेर सोडतो, त्याच्यामुळे जी पोकळी निर्माण होते, त्याच्यामुळे नाकातून हवा जी आत येते ती बाहेरून आत येत नाही, ती आतून घेतली जाते. याचा अनुभव घेऊन पहा, आत्ता घेऊन पहा. तर हे जे नैसर्गिकपणे चाललेलं काम आहे, श्वासाच्या पातळीवरचं, सुरुवातीला त्याच्या आधारे कायेमध्ये उतरण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि गडबड करायची नाही. अनेक गोष्टी जरी आपल्या समोर आल्या प्रॅक्टिस करताना, तरी श्वासाचं भान ठेवणं, अनापानसती, श्वासाच्या पातळीवरची जागृती ठेवणं, हे काम आपल्याला करायचं असतं. आणि ही काया ते आन अपान करत असल्यामुळे, श्वासोश्वास करत असल्यामुळे, मी कधी कधी असं म्हणतो की याला काया अनापान सती म्हणा. कारण ते अनापान पाहताना आपल्याला कायेची पण हालचाल जाणवते, आपल्या पोटाचं आकुंचन प्रसरण जाणवतं, छातीचं आकुंचन प्रसरण जाणवतं, आतमध्ये जे काही श्वासपटलाचं जे वर खाली होणं आहे ते जाणवतं, पाठ जाणवते. हे सगळं जे धड आहे, ही कायेचा हा जो भाग आहे, तो आन करतो, अपान करतो, हे जाणवतं. त्याला काया अनापान सती असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही असं मला वाटतं. हे ग्रंथात नाही लिहिलं, पण हे मला असं वाटतं. अशा पद्धतीने जर पाहिलं तर आपल्याला सगळी काया, आपल्याला विषय बनवायची गरज नाही. आपल्याला जो विषय आधी महत्वाचा आहे, तो
छोटा विषय घ्यावा लागतो. आणि तो छोटा विषय सुरुवातीचा तो आनापानचा आहे. तो छोटा नाही, तो मोठा आहे. पण एक श्वास हाच फक्त विषय आहे. ही काय आहे, शरीर कसं आतून आत श्वास घेतं बाहेर सोडतं, ती जी हालचाल आहे, ती जी मुवमेंट आहे, ती मुवमेंट, ती गती, याची सती ठेवायची आहे. आणि श्वास ही एक गोष्ट नाही, ती प्रोसेस आहे, ती प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेचं भान ठेवता ठेवता आपण श्वासाशी एकरूप होऊ लागतो. म्हणजे आपल्याला आनापान सती जमायला लागली असा त्याचा अर्थ होतो. तर हे पहिलं काम आपल्याला करायचं असतं. हे अवघड आहे, हे आता अनेकांचा अनुभव असणार आहे. आणि जे आता नव्यानं सुरुवात करतील त्यांनाही ती गोष्ट अवघड जाणार आहे. परंतु तरी ते काम करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला आपल्या जीवनाचा प्रश्न सोडवायचा आहे. त्यामुळे जमत नाही किंवा मन स्थिर राहत नाही. मन अनेक ठिकाणी भरकटतं पळतं आणि मग हे करू का ते करू, हे पाहू का ते पाहू, हे वाचू का ते वाचू, आणखीन ह्याचं जरा ऐकून बघू, त्याचं ऐकून बघू. तुम्ही 100 लोकांचं ऐका, पण आपलं काम सोडू नका. 100 गोष्टी वाचा तुम्ही, पण आपलं 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 ऐका, आपल्या मनाचं ऐका, आपल्या चित्ताचं ऐका, आपल्या सुखदुःखांचं ऐका, आपल्या कायेचं ऐका, आपल्या श्वासाचं ऐका. स्वतःशी मैत्री भावना आधी ठेवायचा प्रयत्न करा. कारण स्वतःचा प्रश्न स्वतः सोडू शकतो. आणि तो मैत्रीने, तो सक्तीने होणार नाही. तिथे इच्छाशक्ती नाही लावायची, मी असं करेल आणि तसं करेल, असा श्वास पाहिल आणि तसं पाहिल, आणि इथं पाहिल आणि तिथं पाहिल. तर ती इच्छाशक्ती संस्कार म्हणजे इच्छाशक्तीच आहेत. त्यामुळे त्याच्यात अजून भर टाकायचा प्रयत्न करण्याऐवजी ज्या ऑलरेडी दडपलेल्या इच्छाशक्ती आहेत, तृष्णा आहेत, आणि तृष्णा हे दुःखाचं मूळ आहे असं बुद्धांचं एक शिकवण आहे. ते हे सगळं आपल्याला एक एक करून अभ्यासायचं आहे. विषय मोठा आहे. उद्या आपण याला पुन्हा कंटिन्यू करू. 4 मिनिट जास्त झालेले आहेत. 8 वाजून 49 मिनिटं झालेले आहेत. मी या ठिकाणी थांबतो. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा मुद्दा असेल बोलण्याचा, तर त्याच्यावर आपण थोडी चर्चा करूया.